शिवसेनेमध्ये जाणार आहात? मुळामध्ये कालची जी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत भाऊ शिंदे यांची जी भेट घेण्यात आली ती कामानिमित्त होती आणि ते आमचे महायुतीचे मित्र घटक पण आहेत. महायुतीचेच नाही, जे विरोधातले पण जे नेते आहेत तर राजकीय आणि सामाजिक कामासाठी लोकांचे प्रश्न तिथं मांडून लोकांना त्याचा फायदा होण्यासाठी या गाठीभेटी माझ्या नेहमीच होत असतात. परंतु कालची भेट ही तुम्हाला निश्चित आश्चर्यचकित वाटेल, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 8-15 दिवसापासून जे काही माझ्या बाबतीत झालं, अमोल मिटकर यांच्या बाबतीत झालं, वैशालीताईंच्या बाबतीत झालं, तर तुम्हाला प्रश्न पडणं हा निश्चित स्वाभाविक आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की माननीय अजितदादांची मी कार्यकर्ती आहे, माननीय अजितदादांकडे मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता ही जी काही नगरपालिका झाल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये माझं सविस्तर बोलणं होईल तेव्हा माझ्या पुढेही सगळा स्पष्ट तो जो काही परिस्थिती आहे ती समोर येईल. मुळामध्ये अजितदादांची कार्यकर्ती म्हणून मी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची पक्षाची भूमिका, राष्ट्रीय अध्यक्षांची भूमिका ही सतत मांडत आलेली आहे. परंतु अचानक चाकणकरांना काहीतरी त्रास होतो किंवा चाकणकरांच्या बाबतीत एक व्यक्ती एक पद ही जी काही मी संविधानिक भूमिका मांडली किंवा चाकणकरांच्या आयोगावर असणाऱ्या त्यांची जी अकार्यक्षमता आहे त्याच्यावर मी त्यांची बाजू घेतली नाही म्हणून ती त्यांची नाराजी असेल, तर माझं नेतृत्व किंवा बांधिलकी ही चाकणकरांशी नाहीच आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आणि खासदार सुनेत्रा वहिनी जे आमच्या महिला सक्षम नेतृत्व आहे त्यांच्याच निष्ठेशी आणि त्यांच्याशी प्रामाणिकचा आमचा विषय आहे. परंतु त्यांनी प्रांत अध्यक्षांना काही गोष्टी चुकीच्या सांगून की करून जी काही प्रवक्तेपदीची फेर निवड करण्यात आली नाही, ठीक आहे, तेही मला ऍग्री. परंतु जाणीवपूर्वक ज्या मीडियाला बातम्या देण्यात आल्या, ज्या जाणीवपूर्वक काही संबंध नसताना मला पक्षाची नोटीस पाठवण्यात आली, तर ह्या गोष्टीवर माझा आक्षेप आहे. आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे ही आक्रमक, अभ्यासू आणि समोरच्याला ज्या चौकटीत ज्याला जी भाषा कळते त्याच्यात सांगणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी माझी मानसिक स्थिती ढासळायची, रडायचं किंवा हे रुपाली पाटील ठोंबरे त्या गोष्टीला भीक घालत. सगळी आक्रमकता राज्याला माहिती आहे. कालच्या भेटीमध्ये श्रीकांत शिंदे यांनी काय ऑफर दिली तुम्हाला किंवा काही चर्चा झाली तुमची राजकीय? भेट जरी कामानिमित्त असेल काल हे बघा, त्यांनी ज्यावेळी ही माझी प्रवक्तेपदी फेरनिवड नाही करण्यात आली त्याच वेळी मला शिवसेनेची म्हणजे श्रीकांत दादांची, बीजेपीची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, काँग्रेसची सुद्धा विचारणा करण्यात आली. आम्ही काम करतो म्हणून तर आमची विचारणा करण्यात आली ना. आणि मला छान वाटलं, अभिमान वाटला की राजकारणामध्ये सुद्धा चांगली लोक, चांगले नेते आहेत. जर माझ्या कार्याला एक नेत्यांनी जर एवढं पाठबळ दिलं, खंबीरपणे जर पाठीशी उभे राहिले, जसं तुम्ही बघितलं की सगळ्यात शिवसेनेचा विषय मला का अप्रूप वाटला, कारण का माननीय रवींद्र दंगेकरांनी जेव्हा पुणेकरांसाठी आवाज उठवला तेव्हा त्यांच्या पाठीशी त्यांचं नेतृत्व, मग ते एकनाथजी शिंदे असतील, उदय सामंत भाऊ असतील, हे पाठीशी उभे राहिले. श्रीकांत सकारात्मक आहात, तुम्ही सुद्धा सकारात्मक आहात शिवसेनेमध्ये जाण्यासाठी? नाही, मला अजून माझी ती चर्चा झालेली नाहीये. पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये याच गोष्टी स्त्री हट्टासाठी जिला काही काम जमत नाही ते जर प्रांत अध्यक्षांकडनं सातत्याने माझ्यासह इतर सगळ्याच महिलांवर जर अन्याय होणार असेल तर ज्या महिलांना तो अन्याय चालतो तो त्यांनी स्वीकारावा. रुपाली पाटील ठोंबरे हे नाही स्वीकारू शकत. मग जर हे होणारच असेल तर मला जे कार्य करायचे, ज्या लोकांसाठी काम करायचे त्याच्यासाठी तर मला माझा तो विचार करावा लागेल ना. पण तो नंतर, अजून मी केलेला नाहीये. हे स्पष्ट का सांगावं लागतंय की काही नेत्या ज्या बिनकामाच्या नेत्या आहेत त्यांना वाटतं की आपण यांचं पद काढलं की यांचं अस्तित्व संपू, खोट्या बातम्या लावल्या मीडियाला, तुम्हालाही माहिती की तुम्हाला किती चुकीच्या बातम्या आतापर्यंत दिल्या, त्या लावल्या तर आपण त्यांना संपवून टाकू. तर रुपाली पाटील ठोंबरे त्यांना भीक बी घालत नाही. असे फार संपवणारे येतात ना, तेच संपलेले असतात आणि ते नाही संपले तर त्यांच्या त्या वृत्तीला संपवण्याचं काम निश्चित रुपाली पाटील ठोंबरे या राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सक्षमपणे उभी राहील. परंतु हा सगळा विषय माननीय अजितदादांच्या कानावर घातलेला आहे. या नगरपालिकेचा निकाल झाल्यानंतर माझ्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे की मला ते
माझी चूक काय ते सांगतील आणि मला निश्चित न्याय देतील, आणि जर मला न्याय मिळाला तर माझं जे कार्य आहे ते चालत राहील. आणि जर त्याच्यामध्ये मला समजा काही वाटलं की नाही बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपली गरज नाहीये, तर मग कशाला तिथे काम करायचं, या विचारातनं मी या सगळ्या गोष्टी अजितदादांना सांगितलेल्या आहेत. पण जवळपास आता 1 महिना झालेला आहे, तुमची नाराजी म्हणजे तुमचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलेलं आहे. पक्षामध्ये कुठे हालचाली दिसत नाही. सध्या जरी नगर परिषदेच्या निवडणुका सुरू असल्या तरी मात्र तुमच्याविषयीची जी नाराजी आहे त्याला अजूनही पक्ष गांभीर्याने घेताना दिसत नाहीये. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या सतत असलेले लोकांमधले असलेले कामांचे तुम्ही जर वेळा बघितल्या, व्यस्तता बघितली, तर आजही निवडणुकीच्या काळात माननीय अजितदादा गाडीमध्ये जेवतात. ऑलिम्पिक निवडणूक असू द्या, इतर बाकीच्या रोज एक नवीन नवीन विषय आहे, त्याच्यामध्ये फक्त माननीय अजितदादांनी जी राज्याची धुरा प्रांताध्यक्षांकडे दिलेली आहे, त्या प्रांताध्यक्षांना चुकीच्या आणि वेगळ्या गोष्टीतनं जे कामकाज चाललेलं आहे ते येईल लक्षामध्ये. असं किती दिवस चालणार ताई? हो मग निवडणुका आहेत समोर, तोंडावर निवडणुका आल्यात, तरी फक्त तुमच्यामधली जी पक्षातली नाराजी आहे, खास करून तुमची जी नाराजी आहे त्याच्यावर अजूनही तोडगा निघताना दिसत नाहीये. पक्ष निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, असं असताना तुम्हाला सुद्धा निवडणूक लढायची आहे असं तुम्ही सातत्याने म्हणताय. कुठेतरी निर्णय घेणं तुम्हालाही बंधनकारक आहे, मर्यादा आहेत, ते कधी घेणार? निश्चित, म्हणूनच सांगितलं तुम्हाला की हा सगळा विचार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी करायला पाहिजे होत्या, आणि याच्यातला जो काही मार्ग आहे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी काढतील. नाहीत ना, प्रांताध्यक्ष पण करत नाहीये. प्रांत अध्यक्षांकडनं मला अपेक्षाच नाहीये, म्हणजे तो तुम्ही विशेष सोडून द्या. आमची जी काही अपेक्षा आहे किंवा जे आमचं नेतृत्व आहे, ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे, ते माननीय अजितदादा आणि माननीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडेच आमच्या अपेक्षा आहेत. कारण का प्रांत अध्यक्ष हे न्याय देऊ शकत नाहीत. त्यांच्या ज्या काही गोष्टी मी आतापर्यंत अनुभवलेल्या आहेत त्या फारच भयान आहेत, पण असो, त्यांना प्रांताध्यक्षपद दिल्यानंतर कामकाज कसं करायचं तो त्यांचा विषय आहे. परंतु ही निवडणूक नगरपालिकेच्या झाल्यानंतर याच्यावर निश्चित सगळा विषय हा क्लिअर होऊन तुमच्याही समोर येईल, आणि तुम्हाला जो काही निर्णय कधी होणार हे वाटतं, तर या निवडणुकीच्या नंतर तो निर्णय झालेला तुम्हाला दिसेल. तुमची जी नाराजी आहे ती सातत्याने तुम्ही बोलून दाखवताय. पक्षामध्ये अजूनही तुमच्याशी कोणी बोलण्याचा प्रयत्न करताय? आतापर्यंत या दिवसापर्यंत कोणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे? वरिष्ठ नेत्यांचं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मला फोन आलेला आहे. जे मी त्रास तुमच्या समोर बोलते ती लोक फक्त तुमच्या समोर बोलत नाहीयेत, परंतु त्यांनी माननीय अजितदादांना या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता लवकरच माननीय अजितदादा माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देतील, ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. तुम्ही नाराज आहात, तुम्हाला इतर पक्षातून सुद्धा ऑफर आलेल्या होत्या असं तुम्ही म्हणताय. या ऑफर दिलेल्या पक्षांपैकी कोणत्या पक्षामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल? तुम्ही शिवसेनेचं म्हणताय की रवींद्र दंगेकर सुद्धा आक्रमक नेते आहेत पुण्यामधले. काल तुम्ही श्रीकांत शिंदेची भेट घेतली, तर कुठेतरी वाटतं की शिवसेनेसोबत काम करायला चांगलं वाटेल तुम्हाला? रवींद्र भाऊ दंगेकरांच्या सोबत तर मी मनसेपासून काम करतेय, त्याच्यामुळे लक्षात घ्या, पक्ष हा सर्व लोकांना एकत्रित घेऊन संघटित काम केलं तर त्याला पक्ष म्हणतात. फक्त मीच काम करू शकते आणि बाकीचे कोणी व्यर्थ आहेत, त्यांना कामच जमत नाही, अशा लोकांचं नेतृत्वही नसतं आणि कर्तृत्वही नसतं. रोग हा सातत्याने रुपाली चाकणकर यांच्यावर दिसून येतोय. कुठेतरी त्यांच्यापासूनच लांब जाण्याचा निर्णय का घेत नाहीये तुम्ही? म्हणून तर तोच तर विषय आहे ना. चाकणकरांनी ज्या वृत्तीतनं दिलं ना, फक्त ह्या नगरपालिकेची निवडणूक लागू द्या, त्यांच्यावर सुद्धा मी आतापर्यंत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, आपल्या त्या पक्षातल्या एका परिवारातल्या आहेत म्हणून मी भाष्य करत नव्हते, परंतु त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी ज्या केल्या आहेत त्यांना दामदुपटीने मी परत देणार आहे. त्याच्यासाठी मला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडावा लागणार, तर ओके, मला फक्त माझ्या नेतृत्वाची परवानगी घ्यायची आहे. मला प्रांत अध्यक्षांशी काहीच घेणं देणं नाहीये, माझा त्यांच्यावर रोष पण नाहीये. पण प्रांत अध्यक्ष हा सर्व राज्यातल्या कार्यकर्त्यांचा प्रमुख असतो, त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणं गरजेचं होतं, तो त्यांनी नाही दिला. ठीक आहे, महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहे, तुमच्या मागे अजितदादांचा फोटो आहे, तिकडे राष्ट्रवादीचं चिन्ह आहे. निवडणुकीपर्यंत हे राहील तुमच्या मागे? ते तुम्हाला 3 तारखेनंतर मी सांगेल. कारण का एक लक्षात घ्या, मी काहीतरी चुकीचं तुमच्या समोर सांगायचं आणि परत त्या गोष्टी करायच्या, खरंच त्या बाबतीतला निर्णय
मी हा तुम्हाला 3 तारखेनंतर निश्चित सांगेल. कारण का मला लपून किंवा कुरगुड्या करून किंवा काम न करता स्वतःचं नेतृत्व सिद्ध करणाऱ्यातली मी नाहीये. माझं कामाची पद्धत आपल्या सगळ्यांना माहितीये. मी ज्या लोकांसाठी, ज्या लोकांच्या प्रेमासाठी काम करते, त्यासाठी जो नेता माझ्या पाठीशी खंबीर आधार म्हणून भक्कम पाठिंबा देतील त्यांच्या बरोबर मी निश्चित काम करेल, एवढंच मी सांगते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर रुपाली पाटील या अजूनही त्यांच्या मतांवर ठाम आहेत. रुपाली चाकणकर यांच्याबद्दलचा जो राग आहे तो त्यांच्या मनामध्ये कायम असलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जी काल श्रीकांत शिंदे यांची भेट घेतलेली आहे ती जरी काही कामानिमित्त त्यांनी घेतलेली असली तरी राजकीय चर्चा सुद्धा याच्यामध्ये झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता जरी रुपाली पाटील त्या नाकारत असल्या तरी त्यांच्या बोलण्यातून शिवसेने संदर्भातलं त्यांचं जे प्रेम आहे किंवा कुतूहल आहे ते जाणवत आहे. मात्र अजितदादांसाठी त्या फक्त पक्षामध्ये थांबलेल्या आहेत आणि या नगर परिषदेची रणधुमाळी संपली, मतदान झालं की त्यानंतर अजित पवार यांच्याशी त्या पुन्हा भेटतील. अजित पवार त्यांना न्याय देतील का हे पाहणं महत्वाचं आहे. पण त्यांना अपेक्षा आहे की दादा त्यांचं ऐकून घेतील. जर मात्र दादांनी ऐकून घेतलं नाही तर त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे खरंच रुपाली पाटील या अजितदादांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जाणार का याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलेली आहे. आणि त्याचा सुद्धा निकाल त्या जसं म्हणाल्यात की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी त्या जो काही निर्णय असणार आहे तो घेणार आहे. त्यामुळे अजित पवार रुपाली पाटील यांची जी नाराजी झालेली आहे ती संपवतात का की कटुता पक्षातली आहे ती संपवतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.